मागच्या पिरियडला आपण जेनेटिक कोड आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड, नंतर म्युटेशन आणि जेनेटिक कोड याचा स्टडी केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन सिंथेसिस जर घेतलं तर दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, इसेन्शियल अँड सिग्निफिकंट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ही सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे आणि एव्हरी लिव्हिंग सेलमध्ये ती कंटिन्युअसली होत असते. आणि कोणत्याही सेलचं जर ॲक्च्युअल फिनोटिपिक एक्सप्रेशन जर घेतलं किंवा कॅरेक्टर घेतलं इन लिव्हिंग सेल और इन द बॉडी ऑफ ॲन ऑर्गॅनिझम, तर बायोकेमिकल रिॲक्शन्स दॅट आर इसेन्शियल अँड ईच बायोकेमिकल रिॲक्शन जर घेतली तर दॅट नीड अ स्पेसिफिक टाईप ऑफ द एन्झाईम फॉर इट्स इनिशिएशन अँड कम्प्लिशन. ठीक आहे, आणि सगळे जर एन्झाईम घेतले, ऑलमोस्ट ऑल द एन्झाईम्स दॅट आर प्रोटीन्स, बट ऑल द प्रोटीन्स दॅट आर नॉट एन्झाईम्स. ठीक आहे, आणि सेल दॅट ऑल्सो नीड अ मेनी अदर स्ट्रक्चरल प्रोटीन्स. सो द डिफरंट टाईप्स और 1000 टाईप्स ऑफ द प्रोटीन्स जे आहे ते काय केले जातात, सेलला आवश्यक असतात. ठीक आहे, आणि थाउजंड्स ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ द स्ट्रक्चरल अँड कॅटाबॉलिक प्रोटीन्स दॅट आर कंटिन्युअसली रिक्वायर्ड विदिन द सेल फॉर एनी मोमेंट. कोणतीही बायोकेमिकल रिॲक्शन जर असेल तर ती विदाऊट एन्झाईम्स होत नाही, आणि एन्झाईम जर घेतले तर ते एन्झाईम्स हे प्रोटीनपासनं काय होतात, फॉर्म होतात. ठीक आहे, म्हणून सगळ्यात पहिले 1 जीन 1 एन्झाईम हायपोथेसिस मांडला गेला, आणि नंतर हा हायपोथेसिस जो आहे तो 1 जीन 1 पॉलीपेप्टाईड हायपोथेसिसमध्ये कन्वर्ट केला गेला. ठीक आहे, तर पॉलीपेप्टाईड चेन म्हणजे झाली चेन ऑफ द अमिनो ॲसिड, आणि चेन ऑफ द अमिनो ॲसिड जर असेल तर दॅट फॉर्म द प्रोटीन. म्हणून हे जे प्रोटीन आहे तर किंवा प्रोटीन सिंथेसिस आहे दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, इसेन्शियल अँड सिग्निफिकंट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ऑफ द लिव्हिंग सेल और इन दॅट टेक्स प्लेस इन एव्हरी लिव्हिंग सेल कंटिन्युअसली. आता आपण पाहणार आहोत की प्रोटीन्स म्हणजे काय. तर सगळ्यात पहिलं जर घेतलं आपण तर प्रोटीन्स जे राहतात हे बायोमॉलिक्युल्स आहे. ठीक आहे, प्रोटीन्स दॅट आर व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स, व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स. आणि प्रोटीन जे राहतात दॅट आर प्रेझेंट इन द एव्हरी सेल, सेल कंपोनंट्स आहे, एन्झाईम्स आहे किंवा हार्मोन्स आहे, या सगळ्यामध्ये काय राहतात, प्रोटीन्स प्रेझेंट राहतात. म्हणून प्रोटीन्स आर प्रेझेंट इन सेल कंपोनंट्स, enzymes and also in hormones. म्हणजे सेलचे कंपोनंट्स आहे, तुम्हाला माहीत आहे सेल वॉल ही प्रोटीनची फॉर्म झालेली राहते, लिपिड्सची राहते, पेप्टोजची राहते, किंवा डिफरंट टाईप्स ऑफ द एन्झाईम्स हे पण प्रोटीनपासनं फॉर्म झाले राहतात. हार्मोन्स आहे हे पण प्रोटीन्सपासनं फॉर्म झाले राहतात. सो द प्रोटीन्स दॅट आर ऑल्सो कॉल्ड ॲज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ, बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ असं म्हटलं जातं. विदाऊट प्रोटीन कोणत्याही सेलची मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ही होऊ शकत नाही, म्हणून प्रोटीनला बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ असं म्हटलं जातं. अँड सो द सेल दॅट ऑल्सो नीड्स टू सिंथसाइज अ न्यू प्रोटीन मॉलिक्युल्स. म्हणून सेलला नवीन प्रोटीन मॉलिक्युल्सची गरज असते. आणि प्रोटीन सिंथेसिस जर घेतलं आपण तर प्रोटीन सिंथेसिस मी मागेही सांगितलं होतं तुम्हाला, दॅट इन्क्लूड्स 2 प्रोसेसेस. पहिली जी प्रोसेस आहे तिला म्हटलं जातं ट्रान्स्क्रिप्शन, आणि दुसरी जी प्रोसेस आहे तिला म्हटलं जातं ट्रान्सलेशन. ठीक आहे, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस हे 2 स्टेप्समध्ये होते. पहिली स्टेप आहे ट्रान्स्क्रिप्शन, आणि दुसरी जी स्टेप आहे ती आहे ट्रान्सलेशन. आता पहिली जर आपण स्टेप घेतली तर तिला म्हणतो आपण ट्रान्स्क्रिप्शन. तर ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय होते की जी जेनेटिक इन्फॉर्मेशन DNA टेम्पलेट स्ट्रँडवरती असते ती कॉपी केली जाते टू द RNA, त्याला म्हटलं जातं ट्रान्स्क्रिप्शन. म्हणून आपण काय लिहू डेफिनेशन लिहिताना, दी प्रोसेस ऑफ कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन from
वन स्ट्रँड जर असेल, सिंगल स्ट्रँडला टेम्पलेट हा शब्द वापरला जातो. मागे आपण शिकलेलो आहोत रेप्लिकेशन ऑफ DNA मध्ये. ठीक आहे. वन स्ट्रँड ऑफ DNA into a single stranded RNA. Single stranded RNA is called transcription. Is called transcription. आणि या प्रोसेसमध्ये मग सिंथेसिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड ऑफ RNA होते. म्हणजे ड्युरिंग दिस प्रोसेस synthesis of complementary strand of RNA takes place. ठीक आहे. ही झाली तुमची डेफिनेशन ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. ज्या प्रोसेसमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्ट्रँड ऑफ DNA कॉपी केली जाते इंटू अ सिंगल स्ट्रँडेड RNA, दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रान्स्क्रिप्शन. ठीक आहे. आता पाहायचं आपल्याला सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस जो क्रिकनी 1958ला काय केलं आहे, डिस्क्राईब केलेलं आहे. जसं डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल राहतो, तर दॅट फॉर्म द और दॅट गिव्ज राईज टू द mRNA. आणि mRNA जो राहतो दॅट ॲक्ट्स ॲज अ मेसेंजर टू सिंथसाइज अ पॉलीपेप्टाईड चेन. म्हणजे जर आपल्याला प्रोटीन सिंथेसिसमध्ये जर कोणते कोणते कंपोनंट्स पाहिजे असेल तर ते आहे तुमचे 20 टाईप्स ऑफ द डिफरंट अमिनो ॲसिड्स जे आहे ते. आणि DNA सुद्धा पाहिजे आहे. नंतर नॉन जेनेटिक टाईप ऑफ द RNA पाहिजे, mRNA, rRNA आणि tRNA. आणि रायबोझोम्स पाहिजे. रायबोझोम्सला प्रोटीन फॅक्टरीज ऑफ द सेल म्हटलं जातं. तर प्रोटीन सिंथेसिस जे आहे ते रायबोझोम्समध्ये होते म्हणून. आणि डिफरंट टाईप्स ऑफ द एन्झाईम्स पाहिजे, फॅक्टर्स पाहिजे. आणि ATP और GTP ॲज द सोर्स ऑफ द एनर्जी पाहिजे. म्हणजे ही जी प्रोसेस आहे प्रोटीन सिंथेसिसची, तर या प्रोटीन सिंथेसिसमध्ये आपल्याला एवढे जे फॅक्टर्स आहे हे इसेन्शियल फॅक्टर्स आहे. ठीक आहे. तर आता आपण पाहू की सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस जो 1958ला क्रिकनी डिस्क्राईब केलेला आहे. वॅटसन आणि क्रिकचं नाव आपण ऐकलेलं आहे. सगळ्यात पहिलं की हा जो डबल स्ट्रँडेड DNA असतो, डबल स्ट्रँडेड DNA मॉलिक्यूल जो आहे दॅट गिव्ज राईज टू mRNA. ठीक आहे. याच्यापासूनच mRNA फॉर्म होतो. म्हणजे जी जेनेटिक इन्फॉर्मेशन DNA वरती राहते ती जेनेटिक इन्फॉर्मेशन कशावरती कॉपी केली जाते, mRNA वरती कॉपी केली जाते. त्याला ट्रान्स्क्रिप्शन म्हणतात. आणि मग तिथून ट्रान्सलेशन होते आणि प्रोटीन फॉर्म होतो. नंतर mRNA जो आहे दॅट ॲक्ट्स ॲज अ मेसेंजर, कारण की त्याला आपण मेसेंजर RNA म्हणतो, जो मेसेज कॅरी करतो. दॅट ॲक्ट्स ॲज अ मेसेंजर टू सिंथसाइज a polypeptide chain. Polypeptide chain. आणि polypeptide chain of amino acid that is called as the protein. and हे जे प्रोटीन सिंथेसिस राहतं that is the unidirectional. म्हणून ही जी प्रोसेस आहे this is unidirectional and referred as central dogma of protein synthesis. Central dogma of protein synthesis. ठीक आहे. DNA
वरून इन्फॉर्मेशन कॉपी केली जाते इन द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन ऑन द mRNA. अँड सेकंड प्रोसेस जी आहे ट्रान्सलेशन. ड्युरिंग ट्रान्सलेशन काय फॉर्म होते, पॉलीपेप्टाइड चेन फॉर्म होते, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोटीन असं म्हणतो. ठीक आहे. हा सेंट्रल डोग्माचा जो कन्सेप्ट आहे हा रिट्रोव्हायरसेसमध्ये टेमिन आणि बाल्टिमोर या सायंटिस्टनी 1970ला काय केलं आहे, डिस्क्राईब केला आहे. म्हणजे हा जो प्रेझेंट कन्सेप्ट आहे, दी प्रेझेंट कन्सेप्ट जो आहे ऑफ सेंट्रल डोग्मा in retroviruses is given by Temin and Baltimore in 1970. ठीक आहे. आता जसं आपण म्हटलं की DNA आहे, DNA वरून सगळ्यात पहिले काय फॉर्म होतो, mRNA फॉर्म होतो, किंवा हा जो आहे याच्यावरून कॉपी केला जातो ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. ठीक आहे. सेकंड स्टेजला काय होतं, ट्रान्सलेशन होतं आणि पॉलीपेप्टाइड चेन फॉर्म होते. पॉलीपेप्टाइड चेन म्हणजे प्रोटीन फॉर्म होतं. तर व्हायरसेसमध्ये हा जो DNA आहे याच्यामध्ये रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन होतं. इथे आपण लिहू आता रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. ठीक आहे. म्हणून हा जो प्रेझेंट कन्सेप्ट ऑफ सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस आहे, हा रिट्रोव्हायरसेसमध्ये टेमिन आणि बाल्टिमोर या दोन सायंटिस्टनी 1970ला एक्सप्लेन केला आहे आणि त्याला रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता या ठिकाणी जे एन्झाईम काम करतं त्या एन्झाईमचं नाव आहे, एन्झाईम आहे RNA डिपेंडंट DNA polymerase enzyme. DNA polymerase enzyme which synthesizes DNA from RNA. ठीक आहे. हे झालं सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन सिंथेसिसमधल्या दोन स्टेप्स ज्या आहे, ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन, हे खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. आणि हे प्रोटीन सिंथेसिस हा सगळ्यात लेंग्दी पार्ट आहे. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन आणि त्याच्यानंतर ट्रान्सलेशन हे दोन स्टेजेस जरी वाटत असल्या तरी त्या खूप मोठ्या आहेत.